एकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निहाठे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावांचे अवतरण अवतरविती निजखोण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय वसो निठाय तैवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। साधकांचे मायबाप असणारे संत सम्राट भगवान माऊली, माऊलींच्या असीम अशा अहेतुकी असणाऱ्या अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या पावन पर्वामध्ये पावन क्षेत्रामध्ये जिवंत आहोत। आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत। याचं कारण आपण अंतर्मुख वृत्तीनं सत्याचं अन्वेषण करण्यासाठी, आणि सत्य कोणतं तर मी कोण आहे या सत्याचं अन्वेषण करण्यासाठी प्रवृत्त झालो। आणि त्याचं जे मी कोण आहे हे जाणण्याचं जे नियत साधन आहे ते आहे श्रवण किंवा विचार। तेव्हा हा विचार किंवा हे श्रवण करण्याला आपण प्रवृत्त झालो, हे आपल्या जीवनातले भाग्याचे क्षण आहेत। भगवान माऊली ह्या ब्रह्मविद्येचं रहस्य ज्या अध्यायात प्रकट केलेला आहे असा हा क्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा जो 13वा अध्याय, त्या 13व्या अध्यायामध्ये ह्या ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाचे ठिकाणी कोणती लक्षणं असतात हे सांगतात। आणि त्याचाच अर्थ असा पण आहे की ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं त्याच्या ठिकाणी ही लक्षणं असतील तर त्याला कानावचनाची भेटी सरीसाची पैकिरटी वस्तू होणी उठी कवनू एकूजो, असा कोणी भाग्यवान पुरुष असतो की ज्याने जन्मजन्मांतरी केलेल्या अभ्यासाने ही सर्व लक्षणं, ह्या 18 लक्षणे या ठिकाणी सांगितलेली आहेत। आणि ही 18 लक्षणं ज्याच्या ठिकाणी असतील त्याला फक्त श्रीगुरूंची भेट झाली आणि गुरूंनी तू ब्रह्मा आहेस असं त्याला सांगितलं, त्याच क्षणी त्याला मी ब्रह्मा आहे अशा प्रकारचे संशय विपर्ययरहित अशी दृढ अपरोक्ष साक्षात्कार त्याला होतो किंवा अशी दृढ अनुभूती त्याला येते, अकाट्य असणारी अनुभूती त्याला प्राप्त होते। यालाच ब्रह्मानुभव असं म्हणतात। त्यापैकी आता अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती आणि
आर्जव अशी 5 लक्षणं आपण आतापर्यंत पाहिली. आता हे जे आहे तर हे आहे गुरुसेवा, आचार्योपासनम, आचार्योपास्ती असं या प्रकरणाला म्हणतात. आचार्य श्रीगुरू, त्या श्रीगुरूंची सेवा कशी करावी किंवा श्रीगुरूंची सेवा तो पुरुष कशी करतो, ज्यांनी आपल्याला ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. तर आपल्या श्रीगुरूंचे पदकमल, त्या पदकमलाविषयी त्याच्या अंतःकरणात किती अनुराग असतो आणि तो काया वाचा आणि मनाने श्रीगुरूंची कशा प्रकारची सेवा करतो याचं वर्णन केलेलं आहे. किंवा ज्याला हे ज्ञान पाहिजे त्याच्या ठिकाणी श्रीगुरूंची अशा प्रकारची सेवा असेल तरच त्याला हे ज्ञान होतं, एरवी होत नाही. कारण आपल्या या वैदिक परंपरेमध्ये, संप्रदायामध्ये किंवा वेदांत परंपरेमध्ये असं सांगितलेलं आहे, आचार्याध्येव विदिता विद्या साधिष्टम प्रापयती. जर आपल्याला झालेलं ज्ञान हे परंपरेनं श्रीगुरूंपासूनच झालेलं असेल तरच ते साधिष्टम प्रापयती. आपलं जे साध्य आहे ब्रह्मतत्व, ते ब्रह्मतत्व आत्मत्वाने जाणणं तरच हे साध्य आपल्याला प्राप्त होईल, गिरवी प्राप्त होणार नाही. म्हणून या ठिकाणी आचार्यांची उपासना केली पाहिजे. आता इथं आचार्य किंवा गुरु हे जे शब्द आलेले आहेत तर ते आचार्य आपण त्यांची लक्षणं शास्त्रामध्ये थोड्या फरकाने सांगितलेले आहेत की या ठिकाणी शांत, दांत, उपरत, स्थितिक्षुः इत्यादी लक्षणं, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, उदार अशी त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. किंवा त्याचं थोडक्यात सांगितलं की आचार्य शब्दाची व्युत्पत्ती सांगितली की आचिनोतीच शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमेव आचरेत यस्तु स आचार्य इति कीर्तितः. या ठिकाणी जो शास्त्रार्थाचं ज्याचं चिंतन, ज्याला शास्त्राचं उपसंहारादी षड्लिंगपूर्वक ज्यांनी शास्त्राचं चिंतन केलेलं आहे, त्याचा अर्थाचं ज्ञान करून घेतलेलं आहे, शिवाय त्याला स्वतः त्याची अनुभूती आलेली आहे, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची वृत्ती स्थिर झालेली आहे आणि शास्त्राचा समन्वय त्याला पूर्णपणे ज्ञात आहे. आणि याशिवाय त्याला मुमुक्षूच्या कल्याणासाठी त्यांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारच्या अंतःकरणाची उदारता आहे. याशिवाय तो स्वतः जो आहे तो त्याच्या ठिकाणी ही जी लक्षणं आहे, मनोनिग्रह, अंतःकरण निग्रह, श्रद्धातिशय, या सगळ्या लक्षणाने तो पूर्ण असतो. आणि तो आपण जे ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे आपल्या श्रीगुरूपासून, तर ते आपल्या अनुष्ठानात आणतो, आचरणात आणतो आणि इतरांनाही ती गोष्ट शिकवतो. त्यालाच आचार्य असं म्हणतात. हे आचार्य गुरु हे एकार्थवाची पदं आहेत. शांतीब्रह्म नाथ महाराजांनी इथं गुरु शब्द किंवा आचार्य शब्द, जरी आपल्याला एखादा चित्रकला शिकवणारा असेल, एखादा इतिहास पुराण शिकवणारा असेल, वेदपाठ शिकवणारा असेल, परंतु खरा गुरु त्यालाच म्हणतात की जो आपल्याला अध्यात्मज्ञान देतो, आत्मज्ञान प्राप्त करून देणारे तेच गुरु आहेत. आपल्याला मंत्र सांगणारे, तंत्र, अनेक प्रकारच्या अनुष्ठान पद्धतीची माहिती देणारे किंवा आपल्याला इच्छित फलप्राप्तीसाठी वेगवेगळ्या विद्या शिकवणारे ते जे आहेत तर ते गुरु आहेत. ते श्रीगुरु पदाला योग्य नाहीत. आणि हा निर्णय नाथ महाराजांनी भगवंताच्या मुखातून उद्धवाला सांगताना केलेला आहे. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते, परी शिष्याशी मिळवे सद्वस्तुते, श्रीकृष्ण त्याते सद्गुरू मानी. श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरू कोणाला म्हणतात तर मंत्र किंवा तंत्र सांगणारे श्रीगुरू नाही, तर त्या ठिकाणी ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यात्व आणि त्याचं ब्रह्मरूप जीवाचं ब्रह्माशी ऐक्य जे करून देतील त्यांना श्रीगुरू असं म्हणतात. आणि त्या श्रीगुरूंची किंवा त्या आचार्यांची उपासना या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि आता माऊली या विषयासंबंधाने बोलतात. ओवी क्रमांक 268, आपलं 368, ओवी क्रमांक 368. आता ययावरी गुरुभक्तीची परी, सांगोगा अवधारी चतुरनाथा,
जर कोणाजवळ ज्ञानेश्वरी शक्यतो असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरी समोर असली तर ह्या ओव्यांचा अर्थ समजण्याला, कारण आता थोडा वेळ आहे, थोडं आपल्याला वेगाने चिंतन करावं लागणार आहे, त्यासाठी किमान त्याचा शब्दशः अर्थ आपल्या बुद्धीवर आरूढ व्हावा म्हणून आपल्यासमोर ग्रंथ ठेवावा। आता या ठिकाणी 268 क्रमांकाची ओवी आहे। माऊली ह्या आचार्योपासना याला आरंभ करतात। आता यावरी गुरुभक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा। आता म्हणजे यानंतर, म्हणजे आता ह्या आर्जवाचं लक्षण सांगितल्यानंतर गुरुभक्तीची परी, आपल्या श्रीगुरूंच्या भक्तीचा परी म्हणजे प्रकार सांगोगा आम्ही तुम्हाला सांगत आहोत। तेव्हा हे चतुरनाथा, ह्या चतुराच्या राजा असणाऱ्या अर्जुना, अवधारी तू चित्ताच्या एकाग्रतापूर्वक ह्या गुरुसेवेचा प्रकार जो आम्ही सांगत आहोत तो आता ऐकून घे। आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही। तर म्हणतात आघवियाची दैवा, आपल्या जीवनामध्ये जे काही दैव म्हणजे भाग्य आहेत, आघवियाची दैवा म्हणजे संपूर्ण जीवनामध्ये असणारी सगळी भाग्य, अवघी भाग्ये घरा येती देव सोयरा झालिया। तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवनातील जेवढी भाग्य असतील, जेवढं दैव, ते फलीभूत कधी झालं तर परमात्मा आपला सोयरा झाला, म्हणजे परमात्म्याशी आपलं नातं किंवा प्रेमाचं नातं जडलं तर। तसं या ठिकाणी आपले सगळी भाग्य जेव्हा फलीभूत झाली ते कधी समजायची, जर आपल्याला श्रीगुरूंच्या विषयी प्रेम निर्माण झालं तर। तसं म्हणतात। आणि जन्मभूमी हे सेवा, श्रीगुरूंची जर सेवा आपण केली तर ते सर्व प्रकारची भाग्य आपल्याला प्राप्त होतात। म्हणून या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की सर्व भाग्य म्हणजे काय, खरी ही तर जी भाग्य आहेत, भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा निकटवास बरा संतापाई। या ठिकाणी भाग्य म्हणजे धनपुत्रदारा हे भाग्यच नाही, फक्त आपल्या संतांच्या जवळ जायला मिळणं, त्यांचा सहवास मिळणं, त्यांचं प्रेम संपादन करणं, त्यांचा उपदेश ग्रहण करणं, त्यांनी तू माझा आहे असं म्हणणं, हे सर्वात मोठं भाग्य आहे। आणि आपल्या वेदांत संप्रदायात बऱ्याच ठिकाणी सर्व शब्द जो येतो ब्रह्म या अर्थाने, सम सर्व हे शब्द ब्रह्म अर्थाने आहेत। तेव्हा आघवियाची दैवा म्हणजे सर्व प्रकारचं भाग्य म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला साक्षात्कार, हे जे भाग्य आहे त्याची जन्मभूमी, हे भाग्य प्राप्त करून देणारी कोण आहे तर हे सेवा म्हणजे श्रीगुरूंची असणारी सेवा, की जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही, की या ठिकाणी आपल्याला जीवाला, जे जीवा शोच्यातेही जीवा म्हणजे शोकाने व्याकुळ झालेला असा जो जीव आहे, शोकाला प्राप्त झालेला जीव, तो शोकाला का म्हटलं तर त्याचं मूळ स्वरूप काय आहे, आनंद स्वरूप ब्रह्म आहे, पण त्याच्यापासून तो दूर गेल्यामुळं तो शोकाला प्राप्त झालेला आहे। म्हणजे त्याला शोक कोणाचा झाला तर आत्मस्वरूपाच्या वियोगाचा शोक झाला, तो त्याच्यापासून दूर गेला। म्हणून त्याला ही श्रीगुरूंची सेवा ब्रह्म करी, त्याला पुन्हा आपल्या मूळ आनंद स्वरूप ब्रह्मापर्यंत नेऊन पोचवते, त्याला पुन्हा आपली स्वरूप स्थिती प्राप्त करून देते। ते आचार्योपास्ती प्रकटी जैल तुझ प्रती, बैसोदे एकपांती अवधानाची। आणि ते आचार्योपास्ती अशी श्रेष्ठ असणारी जे साधन आहे ते आहे आचार्यांची उपासना। आणि ते तुझ प्रती प्रकट जैल, तुझं प्रती म्हणजे तुला मी आता ही प्रकट रूपाने सांगेल ह्या गुरुसेवेचं स्वरूप। बैसोदे एकपांती अवधानाची, पण अवधानाची एकपांती, पण अवधान म्हणजे तुझ्या अंतकरणाची प्रत्येक जे वृत्ती आहे ती वृत्ती कशी, मुळात अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, या एक वेगवेगळी वृत्ती प्रत्येक क्षणाक्षणाला उत्पन्न होत राहते, पण एका पाठीमागे एक
ह्या ज्या अंतःकरण वृत्तीची पंगत आहे एकानंतर एक, तर त्या सर्व एक अवधानाची एकपांती, म्हणजे ते अवधानाच्या एकाच पंक्तीला बसू दे. म्हणजे तुझ्या प्रत्येक अंतःकरण वृत्तीमध्ये विषय कोण असावं? श्री गुरु उपासना. म्हणून त्या ठिकाणी तू चित्ताचं एकाग्रता जी आहे ती सर्व ह्या गुरु उपासनेविषयी कर. तरी सकळ जळ, किंवा मी जी गुरु उपासनेचं स्वरूप सांगणार आहे ते तू एकाग्र चित्ताने ऐक. अवधानाची सर्व सेना. तर या ठिकाणी जर तुला ह्या ज्ञानाला प्राप्त व्हायचं असेल तर सगळी सेना जशी सज्ज पाहिजे तसेच चित्ताच्या अंतःकरण वृत्तीच्या प्रत्येक अंतःकरण वृत्ती ही एक सैनिक आहे. तेव्हा ह्या चित्ताची सर्व सेना तू या ठिकाणी एका पंक्तीला बसव. म्हणजे एकाग्र रीतीनं केवळ ह्या आचार्योपासनेचं वर्णन ऐक. तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी झाली. माऊलींचं जे दृष्टांतही द्यायचं झाले तर ते दृष्टांतही अत्यंत उच्च कोटीचे गंभीर उदात्त अशा प्रकारचे अध्यात्मातलेच दृष्टांत कधीकधी माऊली देतात. तर ते सांगतात सकळ जळ समृद्धी, संपूर्ण जलसमृद्धी म्हणजे जलाची संपत्ती. ती गंगेजवळ कोणती संपत्ती आहे? जलसंपत्ती आहे. आणि ती जलसंपत्ती घेऊन गंगा उदधी निघाली. ही गंगा जी आहे ते उदधी म्हणजे सागराकडे जाण्यासाठी गंगा निघालेली आहे. किंवा हे श्रुती हे महापदी पैठी झाली. किंवा श्रुती हे महापद, महापद कोण आहे? ब्रह्मपद, हे महापद आहे. आणि श्रुती म्हणजे वेद. वेद कुठं प्रविष्ट झाला? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रविष्ट झाला. अजून उदाहरणं देतात. नाना वेटाळोनी जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा दिधले प्राणनाथा उचिते दिधले प्रिया. नाना म्हणजे अथवा, आपले जीविते वेटाळूनी म्हणजे आपलं सगळं जीव गुंडाळून, म्हणजे आपली सगळी अंतःकरण जे आहे मन चित्त बुद्धी अहंकार हे जे आपल्या अंतःकरण चतुष्टय आहे हे सगळं गुंडाळून म्हणजे सर्वच्या सर्व गुंडाळलं कशासाठी? ह्या श्रीगुरूंच्या उपासनेसाठी. तर त्यांनी सांगितलं इथंच ते सांगायचं आहे, परंतु इथं वर्णन सांगताना एका पतिव्रता स्त्रीचं वर्णन सांगतात की वेटाळूनी जीविते, आपलं सगळं जीवभाव गुंडाळून म्हणजे आपल्या काया वाचा मनाने गुणागुण उखिते. आणि उखिते म्हणजे उक्त म्हणतो ना आपण त्याला, उक्त म्हणजे संपूर्ण काहीच आपलं ठेवलेलं नाही. तर त्या पतिव्रता स्त्रीनं काय केलं? गुण आणि पतीला देताना ती गुणच देते असं नाही, माझे गुण आणि अवगुणासहित माझ्याजवळ जे काही भांडवल आहे, जे काही साधन आहेत हे सर्व शरीरासहित मनासहित बुद्धीसहित सद्गुणांसहित दुर्गुणांसहित हे सर्व उखिते प्रिया प्राणनाथा दिदले. आणि तेच उचित आहे. उचित असं शब्द सांगितलं ना. उचित काय आहे की प्रियेनं आपलं गुणागुणासहित अंतःकरण शरीर सर्व आपल्या प्राणनाथाला म्हणजे आपल्या पतीला प्रियपतीला समर्पण करणं हे उचित आहे. आणि ती पतिव्रता स्त्रीनं काय केलं? ते उचितही दिले. ते उचित असणारं ते आपलं सर्वस्व त्याला समर्पण केलं. तैसे सबाय हा दृष्टांत सांगितला पतिव्रता स्त्रीचा. तसा सत्शिष्य जो आहे तो जेव्हा श्रीगुरूंना शरण जातो तेव्हा तैसे सबाह्य आपुले जेने गुरुकुळी ओपिले आपण पे केले भक्तीचे घर. तैसे त्याप्रमाणे आपुले सबाह्य जेने गुरुकुळी ओपिले, आपलं आतलं आणि बाहेरचं म्हणजे आपल्या आतमध्ये असणारे मन बुद्धी चित्त अहंकार आणि बाहेर असणारी इंद्रिय ही सर्व त्या गुरुकुलाला त्यांनी ओपिली म्हणजे विकून टाकली. म्हणजे विकलेल्या वस्तूवर आपला अधिकार नसतो, स्वत्व नसतं. तसं ज्याने आता माझा मी न राहिलो, जो स्वतःचं काहीच ठेवलं नाही, आपलं सर्वस्व हे श्रीगुरूंना समर्पण केलं. आणि त्यांनी काय केलं? आपण पे केले भक्तीचे घर. आणि त्याने आपल्याला काय करून ठेवले? आपलं जीवन म्हणजे भक्तीचं घर आहे, म्हणजे श्रीगुरूंच्या भक्तीचं सेवेचं घर आहे. म्हणजे या शरीराकडून श्रीगुरू सेवा सोडून दुसरा कोणाचाही अधिकार
नाही. आता हे सर आम्ही आमचं त्यांना समजतो उक्त दिलेलं आहे, म्हणजे आम्ही त्यांना पूर्णपणे समर्पण केलेलं आहे. आमचा त्याच्यावर अधिकार राहिलेला नाही. गुरुभक्तीला आपल्या अंतःकरणात राहण्यासाठी घर करून दिलेलं आहे, किंवा आपलं जीवन म्हणजे गुरुभक्तीचं घर असं त्यांनी केलेलं आहे. आता त्याची भावुकता काय आहे, काय आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. या ठिकाणी ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत, परंतु हा जो याचा अंतःकरण इतकं मृदू, हळुवार, सूक्ष्म, गंभीर, उदात्त, समर्पित असं झालेलं असतं, त्याचं वर्णन माऊली करतात. आणि या अशा प्रकारचं माऊलीने हे जे वर्णन आहे ना गुरुउपासनेचं, हे स्वतः हे वर्णन माऊली करतात. माऊलीच या प्रकारचं जी गुरुउपासना आहे, श्रीमन निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतमाश्रये, तर त्यांनी अशी केलेली आहे. म्हणून माऊली जेव्हा समाधीत जातात त्यावेळेला निवृत्तीनाथ देव रुक्मिणी यांनी धरिले दोन्ही कर, देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांच्याही डोळ्यात पाणी आलं, पांडुरंग परमात्म्याच्याही नेत्रात पाणी आलं. तेव्हा काय म्हणतात, ते म्हणतात, देव म्हणतात हा एकच योगी देखिला नाही. ह्या ठिकाणी अशा प्रकारचा विश्वामध्ये हा एकच सर्वश्रेष्ठ योगी महापुरुष झाला किंवा पाहायला मिळाला. आणि निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात, अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. अशा प्रकारची सेवा साक्षात माऊलीकडूनच घडलेली असल्यामुळं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी तशा प्रकारचं त्यांच्याविषयीचं प्रमाणपत्र दिलेलं असल्यामुळं माऊली ही आपलीच अनुभूती जणू काही ह्या ओव्यातून सांगतात. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. आता माऊली सांगतात, गुरुग्रह जय देशी, तो देशूची वसे मानसी, विरहणी का जैशी वल्लभाते. जये देशी गुरुग्रह, ज्या देशात आपल्या गुरूंचं घर आहे तो देशोची मानसी वसे, तोच देश त्यांच्या मनात असतो. म्हणजे गुरु जिथं आहेत त्या देश सोडून त्यांचं मन दुसरं चिंतन करत नाही. विरहिणी का जैशी वल्लभाते. तर ते म्हणतात जशी एखाद्या पतिव्रता स्त्रीचा किंवा प्रियेचा विरह झाला असताना तिच्या मनात कोणाचं चिंतन चालू आहे, आपल्या परमप्रिय पतीचंच, वल्लभ तिच्या पतीचंच चिंतन चालू आहे, विरहिणी स्त्रीचं. त्याप्रमाणे आपलं गुरुग्रह जयदेशी, तो देशूची वसे मानसी. गुरुग्रह ज्या ठिकाणी आहे त्याचं चिंतन त्याच्या ठिकाणी चालू आहे. ते कडोनी येतसे वारा, देखोनी धावे सामोरा, आड पडे म्हणे घरा, बिजे किजो. आता तियेकडून वारा येत असे. तियेकडून म्हणजे श्रीगुरू ज्या देशात राहतात त्या देशांच्या बाजूने जर वारा येत असे, वारा जरी येत असला, वास्तविक कोणाचं मनुष्य नाही, गुरु समोर नाहीत, गुरूंचा विरह झालेला आहे, परंतु गुरूंच्या ज्या देशातला वारा जरी त्या ठिकाणी आला तर देखोनी सामोरा धावे. ते पाहिल्याबरोबर तो लगेच सामोरा धावत जातो, कोणाला, वाऱ्याला. आणि आड पडे आणि आडवा पडतो. आणि काय म्हणतो, घरा बिजे किजो. गुरु त्या वाऱ्याला म्हणतो तुम्ही घरा बिजे किजो, आमच्या घरात यावं आणि आमच्या घरात तुम्ही यावं, आमचं घर पुनीत करावं. म्हणजे गुरुच्या दिशेने आलेला वारा देखील आपल्या जीवनाला पावन करणारा आहे, आपल्या घराला पावन करणारा आहे, असं त्याला या पंचभूतातलं एक तत्व, वायू तत्व, जड तत्व, त्याच्याविषयी सुद्धा त्याला वाटतं. साचा प्रेमाची आभुली, तया दिशेची आवडी बोली, जीव स्थानपती करू निघाली, गुरुग्रही जो. साचा प्रेमाच्या, त्याचं प्रेम कृत्रिम नाही, ते काय नैसर्गिक, स्वाभाविक किंवा सत्य असणारं त्याचं जे प्रेम आहे, त्या प्रेमाची आभुली, त्या प्रेमाने तो जणू काही भुलूनच जातो, त्याला भुरळच पडते, तो वेडापिसा होतो. आणि त्या प्रेमाच्या भुरळीमुळं तया दिशेचीच बोली आवडे. त्याला ती ज्या दिशेकडून तो वारा येतो, जसं सांगितलं त्याला तुम्ही या, तसं ती जी दिशा आहे म्हणजे त्याचं जे मुख आहे, कायम श्रीगुरू ज्या देशात राहतात तिकडंच सन्मुख आहे आणि ती दिशा पाहतो आणि त्या दिशेशी तो बोलतो.
त्या दिशेशी बोलतो, तुझं भाग्य आहे या ठिकाणी माझे श्रीगुरू राहतात। जीव स्थानपती करून घाली गुरुग्रही जो, आणि जो आपला जीव म्हणजे आपला अंतःकरण, जीव म्हणजे अंतःकरण, प्राण, काही शरीर, प्राण, मन, बुद्धी, जे काही मिळालेली सामुग्री आहे, ही सामुग्री तो गुरुग्रही स्थानपती करून घाली। त्या गुरुघरामध्ये त्याचा जणू काही तो काय होतो, स्थानपती म्हणजे त्या स्थानाचा स्वामी, म्हणजे वतनदार, मालक, मिराजदार असा तो होतो। म्हणजे याचा अर्थ काय, त्याचं सर्वात मोठं भाग्य कोणतं आहे, तर त्याचं सर्वात मोठं भाग्य आहे की गुरु ज्या देशात आहेत, गुरुग्रह ज्या देशात आहे, त्याचंच चिंतन करणं, त्या संबंधानेच विचार करणं। त्या बाबतीत तो काय वतनदार, तर ती त्याची काय आहे मिराजदारी, तो ती कोणालाही हिरावून घेऊ देत नाही। परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले, वासरवा दाविले दावे जैसे। आता स्वामी अखंडानंद सरस्वतीजींनी लिहिलं आहे की लोकांना गुरु उपासना, पासून उपासना शब्द झालेला आहे, म्हणजे गुरूंच्या जवळ राहणं। म्हणजे सगळ्याच लोकांनी गुरूंच्या जवळ राहणं जर ठरवलं तर त्या गुरूंना काय होईल, संकोचल्यासारखं होईल, आहे की नाही। आणि अशी गोष्ट व्यवहार्य होऊ शकत नाही। जे गुरु आहे त्यांच्याजवळ सर्वांनाच राहायला मिळतं असं नाही। म्हणून आपल्याकडं गुरुग्रही राहिल्यानंतर त्याच्यानंतर त्याला पुन्हा घरी जाऊन त्याचा विधीपूर्वक त्याला पुन्हा दीक्षांत समारोह होऊन त्याला कोणाला गृहस्थाश्रमात जायचं आहे, कोणाला संन्यास घ्यायचा, त्याप्रमाणे त्याची रवानगी पुन्हा करत होते। म्हणजे इथं गुरु आज्ञा धरिले, पण मग गुरुंच्याजवळ राहत असताना गुरूंनी त्याचा अधिकार पाहिल्यानंतर, त्याचं मनोगत जाणल्यानंतर गुरु कोणाला गृहस्थाश्रमात सांगतात, कोणाला संन्यास घ्यायला सांगतात, कोणाला आपल्या सेवेत ठेवतात, कोणाला दुसरं काही कार्य नेमून देतात त्यांच्या अधिकाराप्रमाणे। तर इथं म्हणून असं सांगतात, गुरु आज्ञा धरिले देह। आता तो जे आहे ना, त्याचं देहच कशासाठी धारण करतो, त्याला श्रीगुरूंच्या जवळ राहायचं, परंतु गुरु आज्ञा जर झाली तर तू आपल्या घरी जा आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर। त्यांनी प्रजा तंतु मा व्यवच्छेसी, या ठिकाणी ही जी प्रजा उत्पन्न करून या ठिकाणी आपलं धर्मकार्य किंवा ह्या ज्या परंपरा आहेत त्या वैदिक सनातन परंपरा चालवण्याचं कार्य तू कर, असं त्याला जर सांगितलं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला ते गुरु आज्ञा मानावी लागते, आणि त्यामुळे त्याला गुरूंच्या जवळ राहता येत नाही। परंतु गुरु आज्ञा धरिले देह, वास्तविक गुरूंचा जेव्हा वियोग होतो तेव्हा मासा जसा पाण्यापासून दूर होतो, आता जर तो दिशेशी बोलतो, वाऱ्याशी बोलतो, तर त्या प्रत्यक्ष ज्या श्रीगुरूंनी त्याला हा बोध दिला त्यांचा विरहामध्ये त्याला किती दुःख होत असेल। तर ते म्हणतात, जरी तो देह धारण का करतो, तर गुरु आज्ञा धरिले, गुरूंच्या आज्ञेनं त्याने देह धारण केलेला आहे, गुरूंच्या आज्ञेनं त्याने देह धारण केलेला आहे, त्यामुळं तो त्या ठिकाणी राहत असतो। देह गावी असे एकले, देह गावी असे एकले, त्यांचं एकटं देह, शरीर हा गावामध्ये राहतो किंवा त्यांच्यापासून दूर राहतो। ते कसा राहतो म्हणतात, वासरुआ लाविले दावे जैसे, जसं एखादं वासरू आहे आणि त्या गायीपासून, त्या गायीच्या स्तनापासून त्याला दूर केलं आणि काशेपासून दूर करून एखाद्या खुंट्याला त्याला वेगळं बांधून ठेवावं, तसं गुरूंपासून वियोग झालेला हा शिष्य त्यांच्यापासून दूर फक्त त्याचं शरीर राहत असतं, त्याचं शरीर वेगळं असतं, पण अंतःकरण मात्र संपूर्ण त्या श्रीगुरूंच्याच स्वरूपाच्या ठिकाणी असतं। म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, योगाहुनी वडील निमिषमानी। ते म्हणतात, म्हणे कै हे बिरडे फिटेल, बिरडं म्हणजे गाठ, त्या वासराला जसे गळ्याला ते दावं बांधून खुंट्याला आणि त्याच्या गळ्याला दोन्ही गाठ बांधलेली असते, मग त्या वासराला काय वाटतं की मी माझ्या आईला भेटण्यासाठी कधी जाईल, त्यासाठी हे बिरडे म्हणजे ही गाठ कै फिटेल, ही गाठ कधी बरं सुटेल, हे पारतंत्र्य कधी मिटेल, कैतो स्वामी भेटेल, आणि माझा स्वामी श्रीगुरू स्वामी मला कधी भेटतील। युगाहुनी वडील निमिषमानी, असं आहे की त्या आईन्स्टाईनने सांगितलं की जर एखादे प्रिय व्यक्ती असेल तर त्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात या ठिकाणी एक युग म्हणजे एक क्षणासारखं वाटतं, आणि अप्रिय व्यक्तीच्या सहवासात एक क्षण
तो युगासारखा वाटतो. तसं इथं म्हणतात की युगाहुनी वडील निमिषमानी, हे त्याला श्रीगुरूंच्या विरहातला एक एक निमिष म्हणजे पापण्याची उघडझाप करण्यासाठी लागणारं जेवढं कालाचं परिमाण आहे त्याला निमिष असं म्हणतात. आणि ते निमिष म्हणजे त्याला युगासारखं वाटतं. आईशया गुरुग्रामीचे आले, का स्वये गुरूंनीच धाडिले, तरी गतायुष्यात जोडले आयुष्य जैसे. आणि अशा वेळेला जर अशा कधी प्रसंग आला, गुरुग्रामीचे आले, गुरूंच्या गावात राहणारं जर एखादा मनुष्य आला, तिथं तो केवळ गुरूंच्या गावात राहतो, किंवा स्वये गुरूंनीच धाडिले, आणि त्याच्यापेक्षा भाग्य काय, गुरूंनीच सांगितलं की तुम्ही जा आणि अमुक व्यक्तीची तिथं आमचा शिष्य आहे त्याची चौकशी करा, असं जर त्याला कोणी सांगितलं. जसं स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एखादी जी सासूरवासिनी स्त्री असते, तिला माहेरचं कुत्रा आलं तरी तिला त्याच्याबद्दल आनंद होतो. तसा गुरूंच्या गावाहून कोणी आला किंवा त्यांनी स्वतःच पाठवला, त्याची चौकशी करा, मग तर काय याचा अंतःकरणाला आनंदाचं उधाण येतं. आणि तो म्हणतो की गुरूंनीच धाडिले, मग यावेळेला त्याला किती आनंद होतो तर ते सांगतात, तरी गतायुष्यात जोडले आयुष्य जैसे. जसा एखादा मनुष्य गतायुष्य म्हणजे मरण पावला असं नाही, मरणासन्न झाला म्हणजे आता त्याला अव्यवहित उत्तरक्षणी जणू काय तो मरणारच आहे, आणि अशाच वेळेला एकदम त्याला पुन्हा आयुष्य प्राप्त झालं तर त्याला जसं वाटतं तसं ह्या गुरुग्रहाहून आलेला एखादा मनुष्य किंवा त्यांनी धाडलेला मनुष्य पाहून याच्या अंतःकरणात आनंद होतो. का सुखतया अंकुरा पडिल या पियुषधारा, नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा. का म्हणजे अथवा कधी असं होतं की सुकतया अंकुरावरी पियुषधारा पडिल या, एखादा गवताचा अंकुर किंवा दुर्वादिकांचा अंकुर सुकत चालला आणि त्याच्यावर जर अमृताची धार पडली तर त्याला कसा आनंद होईल. किंवा अल्पोदकीचा मासा सागरा आला, किंवा अगदी डबक्यामध्ये एका छोट्या मासा आहे, आता कडक ऊन पडलेलं आहे आणि ते पाणी संपलं का त्या माशाला प्राणाला मुकावं लागणार आहे. पण तोच जर समजा मासा एखाद्या समुद्राला प्राप्त झाला, त्याच वेळेला मरणाचा वेळ जवळ आली असताना त्याच्यातून सुटका झाली, आता सागर काय आहे, अथांग पाणी, आता त्याला मरण्याची भीती संपली. ना तरी रंके निधान देखिले, का आंधळ्या डोळे उघडले, भनंगाच्या अंगा आले इंद्रपद. रंके निधान देखील, रंक म्हणजे दरिद्री मनुष्य, आणि त्यांनी निधान म्हणजे एक धनाचा ठेवा किंवा भांडार पाहिलं. का आंधळ्या डोळे उघडिले, किंवा आंधळा मनुष्य आणि त्याला डोळे उघडिले म्हणजे त्याच्या डोळ्याला दिसायला लागलं, त्याला दृष्टी आली. भनंगाच्या, भनंग म्हणजे भिकारी, भनंगाच्या अंगा इंद्रपद आले. एखादा भिकारी आहे आणि तो भिकारी कुठं जाऊन बसला, इंद्रपदावर जाऊन बसला. हे दृष्टांत सांगितले. आता दाष्टांतिकात सांगतात, तैसे गुरुकुळाचे निनावे, महासुखे अति थोरावे, जे कोडेही पोटाळवे आकाश का. गुरुभक्तीच्या सामर्थ्याचं एक काय आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण मनुष्याचं बल आहे. गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा असणाऱ्याचं मनोबळही वाढतं, बुद्धिबळही वाढतं, आणि त्या ठिकाणी त्याचं शारीर बल पण वाढतं, त्याच्या ठिकाणी आत्मबल पण वाढतं. कारण त्याच्यामध्ये एक असं एक वाक्य आहे, सर्वम जिम्हम मृत्युपदम आर्जवम करुणा पदम. जर एखाद्याच्या ठिकाणी गुरुभक्ती, त्याच्याबरोबर त्यांनी वरच्या आर्जवाचं पण सांगितलेलं आहे, तर ज्याच्या ठिकाणी हे गुरुभक्ती आहे, तर गुरुभक्ती ज्याच्या ठिकाणी नाही तो जवळजवळ दररोज मृत्यूलाच प्राप्त. गुरुभक्तीहीन असणं हे मृत्यूपदाला प्राप्त होणे, आणि गुरुभक्तीनं संपन्न असणं हे काय आहे, अमरपदाला प्राप्त होणं आहे. आता सांगतात हे ब्रह्मपदच आहे. तैसे गुरुकुळाचे नावे, त्याप्रमाणे गुरुकुळाचं नुसतं नाव घेतलं तरी महासुखे अति थोरावे, तो महान सुखाने, अगदी व्यापक सुखाने तो थोरावे, महान होतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या गुरुचं नुसतं नाव ऐकलं तरी, गुरुकुळाचं नाव ऐकलं तरी त्याला इतका आनंद होतो, आणि त्याला इतकं सामर्थ्य येतं, अंगामध्ये इतका उत्साह वाढतो, एवढं धैर्य येतं का तो म्हणतो, कोडेही पोटाळवे आकाश का. आकाश का जाऊ द्या, पार आकाश जरी असलं तर मी त्या आकाशाला कोणी कवटाळू शकेल का.
चर्म आकाशाला कोणी चर्माने वेष्टन करील का? म्हणजे कोणी कवळ पण घालू शकत नाही, आकाशाला आलिंगन देऊ शकत नाही. पण तुम्ही काय घेऊन बसला आकाशाला आलिंगन? कोडेही पोटाळवे. मी अगदी कौतुकाने सहज लिहिलेने आकाशाला सुद्धा आता आलिंगन देऊ शकतो. कारण नुसतं गुरुकुळाचं नाव ऐकल्याबरोबर त्याला वाटतं की मी आता आकाशाला कवळ घालील. पै गुरुकुळी ऐशी आवडी जया देखसी जान ज्ञान तयापाशी पायकी करी. माऊली सांगतात, आईशी गुरुकुळी जया आवडी देखसी. अशा प्रकारची गुरुकुलाविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये आवड आहे, तर असं समज की ज्ञान तयापाशी पायकी करी. ज्ञान जे आहे ना, हे आत्मज्ञान, त्याच्याजवळ पायकी म्हणजे नोकरी करील, चाकरी करील. म्हणजे इतके हे कोणतं एक प्रकार सांगितलं आत्तापर्यंत. फक्त गुरुभक्तीची आवड, गुरु विषयी असणारं आत्यंतिक प्रेम, ती प्रीती, त्या प्रीती ज्याच्या ठिकाणी आहे, तर त्याला हे एवढं फल प्राप्त होतं की ज्ञान त्याचं स्वतः पायकी करतं, चाकरी करतं. यानंतर आता पुढं असं सांगतात की ही झाली त्याची आवडीचं स्वरूप सांगितलं. आता त्याच्याजवळ दोन साधनं आहे, एक आभ्यंतर आणि एक बाह्य साधनं आहे. आभ्यंतर साधनं म्हणजे काय? मन, बुद्धी इत्यादी असणारी, आणि बाह्य साधनं म्हणजे बाह्य असणारी इंद्रिय किंवा अवयव. तर ह्या दोन्हींच्याही द्वारा तो कशा प्रकाराने सेवा करतो, त्याच्यापैकी ही आभ्यंतर सेवा सांगतात. म्हणजे मनोमन त्याची चाललेली ही जी आंतरिक सेवा आहे, तिचं वर्णन आता माऊली करतात. आणि आभ्यंतरीलेकडे प्रेमाचेनी पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. आणि आभ्यंतरीलेकडे म्हणजे आतमध्ये, आतमध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचेनी पवाडे, त्या गुरूंविषयी असणारं जे प्रेम, त्या प्रेमाचाच पवाडा म्हणजे त्या प्रेमाचं जे सामर्थ्य आहे, त्यामुळं तो श्रीगुरूचे रूपडे ध्यानी उपासी, श्रीगुरूंच्या स्वरूपाचं तो आपल्या ध्यानामध्ये उपासना करतो, म्हणजे श्रीगुरूंचं ध्यान करतो. हृदयशुद्धीची आवारी आराध्यतो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेशी परिवारी आपण होय. हे सगळं मनातल्या मनातच त्याचं चाललेलं आहे. आभ्यंतर म्हणजे अंतःकरणामध्ये असणारं जे मन आहे, ते मन श्रीगुरूंची कशी उपासना करतं, म्हणजे मनाने श्रीगुरूंची कशी उपासना करावी साधकाने, यात हे गोष्ट माऊली आपल्याला सांगत आहे. हृदयशुद्धीची आवारी. आता ते म्हणतात तो पहिल्यांदा काय करतो, हृदयशुद्धीचं जे आवार आहे, म्हणजे हृदयशुद्धी याचा अर्थ काय, त्याचं हृदय शुद्ध असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काम, कर्म किंवा आपलं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्या इत्यादींचा सर्वांचा त्याग केला, किंवा अंतःकरणात असणाऱ्या मलिन वासना, निषिद्ध कर्म करण्याविषयी त्या वासना, अंतःकरणात असणारं चांचल्य याचा त्याग करून त्याने आपलं हृदय शुद्ध केलेलं आहे. आणि त्याचं शुद्ध हृदय हेच कोणी काय आहे, प्रांगण आहे किंवा आवार आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचं आराध्य दैवत कोण आहे, श्रीगुरू. आणि त्या आराध्य दैवताची काय करतो तो, निश्चल ध्रुव करी, निश्चल अशा प्रकारची ध्रुव करी प्राणप्रतिष्ठा करतो. म्हणजे आपण निश्चल करतो म्हणजे त्या दैवताची एकदा प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी केली की ते आता त्याच ठिकाणी राहणार. तसं आपल्या शुद्ध हृदयात त्या श्रीगुरूंच्या आपल्या आराध्याची प्राणप्रतिष्ठा करतो. आणि प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मग सर्व भावेशी परिवारू आपण होय. आणि नंतर मग तो काय करतो, सर्व भावाने म्हणजे कायेनं, वाचेने, मनाने सर्व परिवार कोण होतं, त्या श्रीगुरूंच्या सेवेसाठी जो परिवार आहे, तो परिवार कोण होतो, आपण होय, स्वतःच होतो. म्हणजे जी काही सेवा पडेल ती सगळी सेवा त्याचं परिवार, म्हणजे अनेक लोकांचं साह्य नाही, तो परिवारही कोण आहे, मीच आहे. अशा प्रकाराने तो त्या सर्व भावाने, काया वाचा मनाने श्रीगुरूंचा असणारा परिवार तोही आपणच होतो. का चैतन्याची पोवळी माझी आनंदाच्या रावडी श्रीगुरु लिंगा ढाळी ध्यानामृत. आता तर म्हणतात अथवा दुसरं सांगतात, चैतन्याच्या पोवळी माझी, चैतन्याची पोवळी म्हणजे चैतन्य म्हणजे ज्ञान, आणि चैतन्याच्या पोवळी माझी म्हणजे चैतन्य किंवा ज्ञान रूप असणाऱ्या आवारामध्ये आनंदाची रावळी. आणि आनंदाचं काय आहे, मंदिर आहे किंवा राऊळ आहे. आनंदाच्या रावळामध्ये ज्ञानाच्या
प्रांगणामध्ये तो श्री गुरु लिंगाढाळी ध्यानामृत, तो श्रीगुरूंचं जे लिंग आहे, श्रीगुरूंची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर काय करतो, मूर्तीला अभिषेक करतो. पण कोणत्या अभिषेक करतो? अमृताचा. पण कोणत्या अमृताचा? ध्यानामृताचा. म्हणजे याचा अर्थ की अशा प्रकारे श्रीगुरू सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या आपल्या श्रीगुरूंचं ध्यान करतो आणि हे ध्यानरूपी अमृताने त्यांचा अभिषेक करतो. उदयी जता बोधारका, बुद्धीची डाळ सात्विका, भरोनिया त्र्यंबका, लाखोली वाहे. आता म्हणतात की उदयी जता बोधारका म्हणजे बोधरूपी सूर्य किंवा ज्ञानरूपी सूर्य जेव्हा उदय जता म्हणजे उगवतो, उदय होतो, त्यावेळेला ज्ञानरूपी सूर्य उगवल्यानंतर बुद्धीची डाळ सात्विका, सात्विका बुद्धीची डाळ म्हणजे सात्विक बुद्धी हीच कोणी डाळ म्हणजे टोपली. आपण देवाला जेव्हा पुष्प घेऊन जातो तेव्हा एका टोपलीमध्ये घेऊन जातो, तर याच्यामध्ये कोणती सात्विक बुद्धी म्हणजे रजोगुण तमोगुण विवर्जित असणारी, सत्वगुणाचंच प्राबल्य असणारी, शुद्ध सत्वात्मक असणारी अशी त्याची जी बुद्धी, त्या बुद्धिरूपी टोपलीमध्ये तो ज्ञानरूपी सूर्य उगवल्यानंतर ती टोपली भरतो आणि भरून या त्र्यंबका लाखोली वाहे. अशा ह्या पुष्पांची लाखोली तो कोणाला? त्र्यंबकाला म्हणजे शंकराला, म्हणजे भगवान शंकर हेच श्रीगुरू हे काय आहे? साक्षात भगवान शंकर स्वरूप आहेत. अशा प्रकाराने त्यांना ह्या पुष्पांजली त्या ठिकाणी समर्पित करतो, मनानेच सर्व करतो. काळशुद्धी त्रिकाळी, जीवदशा धूपजाळी, ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. आता काळशुद्धी त्रिकाळी, काळशुद्धी म्हणजे पवित्र काल, जो काल शास्त्राने पवित्र सांगितलेला आहे, समजा ब्राह्म मुहूर्त वगैरे असं, तर किंवा एकादशी आपण म्हणतो, असा जो पवित्र काळ आहे ते तर काळशुद्धी त्रिकाळी आणि पवित्र काल. आणि ह्या पवित्र काल ह्याच कोणी काय आहे या ठिकाणी जीवदशा धूपजाळी, ह्या त्रिकाळा म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ, जसं आपण म्हणतो प्रातः संध्या किंवा मध्यान्ह किंवा सायं संध्या, याप्रमाणे तो जीवदशा धूपजाळी त्या ठिकाणी काय करतो? जीवदशा म्हणजे मी करता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, दुःखी आहे, जन्ममरण धर्ममान आहे, ही काय आहे? जीवदशा. पण ही जीवदशेचा काय करतो? तो धूप, आणि तो धूप त्याच्यावरून जाळून टाकतो. म्हणजे श्रीगुरूंची सेवा करीत असताना आपल्या जीवभावाचा किंवा मी कोणीतरी या ठिकाणी जड दुःखरूप आहे अशा प्रकारच्या भावनेचा परित्याग करतो, त्या जीवदशेला जाळून टाकतो. जीवदशा ही धूप आहे. आणि मग ओवाळतो कशाने? ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. आणि जो जीव ब्रह्मैक्य ज्ञान हाच कोणी दीप आहे आणि त्या दिव्याने त्यांना ओवाळतो. जीव ब्रह्मैक्य ज्ञानरूपी दिव्याने ओवाळणं म्हणजे काय? मी ते तू, ते तू ते मी, या ठिकाणी आपण दोघंही काय आहे? एक आहे. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं का श्रीगुरूंची सेवा किंवा ईश्वराची सेवा म्हणून जी श्रीमद भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानोबरायाने सांगितली, त्याच्यामध्ये सेव्य आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य किंवा भक्त आणि देव यांच्यामध्ये पूर्णपणे ऐक्य आहे. आणि ते जर ऐक्यबोधानेच ही भक्ती केली तर त्या ठिकाणी ती खरी भक्ती होते. ऐक्यबोधाने सेवा केली गुरूंची तर तीच खरी सेवा होते, एरवी सेवा होत नाही. म्हणून गुरूंची असो किंवा ईश्वराची भक्ती असो, भगवान स्वतः सांगतात मज लागी शरण रिगिजे आणि जीवत्वेचे असिजे. धिक या बोली न लजिजे प्रज्ञा केवी. माऊली सांगतात अरे मला शरण आला आणि पुन्हा जीवभावाने वेगळा राहिला. जीवदशा धूप जाळी. जीवदशा तुम्ही काय करायचं? धूपाच्या रूपाने जाळून टाकायची. जीवदशा अवशिष्ट ठेवायची नाही, तर तुम्ही श्रीगुरूंच्या किंवा इष्टदेवतेच्या किंवा आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये समरस होणं ही खरी त्याची सेवा आहे. मला शरण राहिला आणि जर तो वेगळेपणाने जीवभावाने राहिला तर माऊली काय म्हणतात? ह्या बोलण्याची लाज कशी वाटत नाही तुझ्या बुद्धीला, प्रज्ञेला, असं सांगतात.
का सामरस्याची रससोय अखंड अर्पितो जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग। आता सामरस्याची रससोय, रससोय म्हणजे पक्वान्न, पक्वान्नाचा असणारा नैवेद्य, पण तो कोणता? सामरस्याची रससोय। या ठिकाणी आपल्या सामरस्य म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं समरसता म्हणजे ऐक्यभाव, हीच कोणी रससोय किंवा पक्वान्न किंवा नैवेद्य, तो अखंड अर्पितो जाय आणि तोच त्या श्रीगुरूंना अखंड अर्पण करतो। म्हणजे सोहम अहमसा, मी तुम्ही आहो, मी तुमचं स्वरूप आहे आणि तुम्ही माझं स्वरूप आहे, तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद, असं करतो। त्यालाच म्हणतात सामरस्याचं पक्वान्न किंवा नैवेद्य तो अखंड अर्पित असतो। आपण भराडा होय गुरु तो लिंग, आणि तो आपण भराडा होतो। भराडी म्हणजे काय? गुरूंची स्तुती करणारा असा होतो, आणि स्तुतिगान करणारा, स्तवन करणारा। आणि गुरु काय आहेत? गुरु हे त्याला पूर्वी भराडी असा शब्द आहे आपल्या मराठीमध्ये, आणि किंवा भाट स्तुतीपाठक, आणि तो गुरूंना काय समजतो? गुरु तो लिंग, आणि गुरु ते काय लिंग आहेत, आणि आपण त्यांचा पूजा करणारा, स्तवन करणारा कोणीतरी भराडी किंवा गोसावी पुजारी आपण आहोत असं समजतो। ना तरी जीवाचे शेजे गुरु कांतू करुणी भुंजे ऐशी प्रेमाची भोजे बुद्धी वाहे। आता त्याची तो आपल्या तुकोबारायांचा एक अभंग आहे की आम्ही परमात्म्याशी किंवा आमच्या इष्टाशी किंवा आमचं परमप्रेमाचं आस्वाद त्या परमात्मा त्याच्याशी ज्या वेळेला आपल्याला एकरूप व्हायचं आहे त्यावेळेला आपली नाती सगळी कुठं जोडली पाहिजे? सर्व नाती इतर सर्वांचा परित्याग करून सर्व नाती केवळ परमात्माच। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा। तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा। जेवढी नाते असतील त्याच्यामध्ये या श्रीगुरूंना आता तो शिष्य जो आहे तो काय करतो? जीवाचे शेजे गुरु कांतू करुणी भुंजे ऐशी प्रेमाची भोजे बुद्धी वाहे। ते म्हणतात ना तरी, अथवा कधी त्याला तो काय करतो? तर जीवाचे शेजे, जीव म्हणजे आपलं जे अंतःकरण आहे किंवा हे अंतःकरणच काय आहे? शेज म्हणजे शय्या आहे, म्हणजे श्रीगुरूंचे शयन करण्याचं शेजघर म्हणजे कोणी? आपलं जीव म्हणजे आपलं अंतःकरण आहे। आणि त्या अंतःकरणाने गुरु कांतू करुणी, आणि त्या अंतःकरणाने जीवन तो काय म्हणतो की माझा कांत म्हणजे माझा पती कोण आहे? श्रीगुरू, आणि त्या श्रीगुरूंचं भुंजे ते त्याचा भोग घेतात। आईची म्हणजे गुरुपती आहे आणि मी त्यांची पत्नी आहे असं समजून त्या ठिकाणी गुरूंना भोग घेतो किंवा गुरूंना भोग देतो। ऐशी प्रेमाची भोजे बुद्धी वाहे, अशा प्रकाराने त्या प्रेमाच्या आवड ती बुद्धी वाहे, म्हणजे ती बुद्धी जी आहे अशा प्रकारचं आवडीनं प्रेमाने अशा प्रकारचं वाहे म्हणजे अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारचे संकल्प करीत राहते। कोणी एके अवसरी अनुराग भरे अंतरी की तया नाम करी क्षीराब्धी। आता कोणी एके अवसरी एखाद्या वेळेला, अवसर म्हणजे वेळ, एखाद्या वेळेला असं घडतं की अंतरी अनुराग भरे, त्याच्या अंतःकरणात काय होतं? एकदम गुरुविषयी प्रेम भरून जातं, म्हणजे उचंबळून येतं। आणि मग त्या काय म्हणतं? गुरु की तया नाम करी क्षीराब्धी। आणि प्रेम भरलं का एकदा, प्रेम ओसंडायला लागलं का आपलं जे प्रेम आहे ना तेच क्षीराब्धी, म्हणजे तेच जणू काही म्हणजे माझ्या अंतःकरणात गुरुकृपेने उत्पन्न झालेलं गुरुविषयी जे प्रेम आहे तोच कोणी क्षीरसागर आहे। मग त्याला क्षीरसागर करतो। आणि तेथ ध्येय ध्यान बहुसुख तेची शेष तुळिका निर्दोख वरी जळशयन देख भावी गुरु। आणि मग म्हणतात की त्याचा अनुराग म्हणजे हा क्षीरसमुद्र आहे। आणि मग तिथं काय आहे? तेथ ध्येय ध्यान बहुसुख, त्या ठिकाणी तो काय करतो? आपले ध्येय कोण आहेत? श्रीगुरू, आणि त्यांचं काय करतो आपण? ध्यान, आणि त्या ध्यानापासून आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालेलं सुख, त्यापासून उत्पन्न झालेलं सुख, ध्येय ध्यान बहुसुख
तेची शेषतुळिका निर्दोख. आणि तेच काय म्हणतात, शेषाची भगवान कुठं पडतात, क्षीरसागरामध्ये आहे की नाही. ते कुठं पडले, आता याचं प्रेम जे अंतःकरणात निर्माण झालं तीच काय आहे, शय्या आहे. आणि त्या शय्येमध्ये झालेला जो आनंद आहे तो आनंद म्हणजे शेषतुळिका. शेषतुळिका म्हणजे शेषाची जी काही गादी आहे, शेष गादी रूपानेच आहे की नाही, पलंग रूपाने काय जिव्हा चिरवणी शेषस्तुती प्रवर्तला, भगवंताच्या स्तुतीला प्रवृत्त झाला, परंतु त्याला काय त्या परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करता आलं नाही. शेष शिनला झाल्या ती सहस्र जिव्हा जिव्हावो देव काव्हो विटेवरी उभा. भगवंताचं हे ऐश्वर्य विटेवर उभा राहण्याचं त्याला सांगता आलं नाही. आणि मग तो काय झाला, तर तो जिव्हा चिरवणी आपल्या जीवात चिरल्या आणि तो काय झाला, पलंग झाला भगवंताचं. तसं इथंही शेषतुळिका निर्दोख, शेषरूपी ही शुद्ध गादी आहे. आणि म्हणजे माझ्या अंतःकरणात झालेला श्रीगुरु सेवेपासून झालेला जो आनंद आहे, बरोबर ना, तो आनंद हीच या ठिकाणी शेषाची काय आहे, गादी. आणि वरी जलशयन देख भावी गुरु. आणि त्या ठिकाणी भगवान कुठं करतात, जलशयन करतात, क्षीरसागरामध्ये शयन करतात. इथं कोण परमात्मा आहे, तर या ठिकाणी माझे गुरु हेच भगवान विष्णू आहेत. आणि गुरुरूपी भगवान विष्णू या ठिकाणी ह्या माझ्या अंतःकरणरूपी शेषशय्येवर पडलेले आहेत अशी तो कल्पना करतो. मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होनी उभा राहे आपणची. मग ओळगती पाय, मग जे पायाची सेवा करणारी आहे ती कोण आहे, ते लक्ष्मी. भगवंताची ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली अशी जी लक्ष्मी माता आहे ती सुद्धा कोण होतं, आपण होय. त्याला कधी कधी तो म्हणतो मी आज लक्ष्मी आहे की नाही, लक्ष्मीची भूमिका घेतो. गरुड उभा राहे आपणची. आणि कधी कधी काय होतं, गरुडाच्या रूपामध्ये सारखा हात जोडून समोर आहे गरुड. भगवंताची आज्ञा झाली की त्या आज्ञा पालनासाठी तर कधी कधी तो गरुड होतो, कधी लक्ष्मी होतो, कधी शय्या होतो. अशा प्रकारचं सांगितलेलं. थोडक्यात काय जे असेल ते सर्व सेवा श्रीगुरूंची आपणच करावी. आणि कशी करावी, सर्वांगाने करावी, तनमन धनाने करावी, काया वाचा मनाने करावी, सर्व इंद्रियांच्या द्वारा करावी, सर्व अंतःकरण वृत्तींच्या द्वारा करावी, सर्व बुद्धिवृत्तीच्या द्वारा सगळं. दई अहम धरी काय दई अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. असं सर्वांगाने तो परमात्म्यालाच विषय करतो. गुरु कृपा नात नाभी आपणची जन्मे ऐशे गुरुमूर्ती प्रेमे, अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. नाभी आपणचे जन्मे, परमात्म्याच्या नाभी कमलातून कोणता, ज्याची नाभी कमली जन्म चतुरानन. ब्रह्मदेव भगवंताच्या नाभी कमलापासून हा काय म्हणतो की मीच ह्या श्रीगुरूंच्या नाभी कमलापासून मीच उत्पन्न झालेलो आहे. ऐशे गुरुपूर्ती प्रेमे, अशी त्या गुरूंच्या मूर्तीविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम असतं. आणि अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख, आणि आपल्या मनोधर्म म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तो ध्यानसुख अनुभवी, जे ह्या ध्यानाचं सुख तो अनुभवित असतो. एखादी वेळे गुरु माये करी भावबळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. कधी कधी तो काय करतो, तर एखादी वेळे तो अशी कल्पना करतो, भावबळे गुरु मायेकरी, आपल्या भाव किंवा श्रद्धेच्या बळावर गुरूंना काय करतो, मायेकरी. गुरु ही माझी माता आहे, गुरु माता गुरु पिता, अशा प्रकारचं मातेची कल्पना किंवा गुरु म्हणजे माझी माता आहे असा संकल्प करतो. आणि मग अंकावरी स्तन्य सुखे लोळे, आणि तिचं स्तनपान करून मी किती आनंदाने तिच्या मांडीवर खेळत आहे अशाही प्रकारचं तो या ठिकाणी भावना, धारणा किंवा ध्यान अशा प्रकारचं करतो ना. तर आपल्या या ठिकाणी जे काही वैदिक परंपरा आहे किंवा वारकरी संप्रदाय परंपरा आहे तर त्याच्यामध्ये हेच मानलेलं आहे की गुरु आणि आपलं इष्टदैवत
ह्या दोन्हींच्यापैकी यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु, जितकी आपली श्रीगुरूंच्या ठिकाणी भक्ती आहे तेवढीच आपल्या इष्टदेवतेवर असली पाहिजे. आणि जेवढी इष्टदेवतेवर श्रद्धा आहे, पांडुरंग परमात्मा आपला आराध्य आहे, तेवढीच आपल्या श्रीगुरूंच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि असं जर असेल तर त्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं हे अध्यात्म ज्ञान जे आहे तर ते त्याला हृदयंगम होईल, त्याला अनुभूत होईल, त्याला होईल. म्हणजे त्याला त्याचं ह्या विषयांचा अर्थ कळेल आणि ती अर्थरूपता प्राप्त होईल. पण ज्याला गुरु आणि ईश्वर यांच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव वाटतो त्याला वेदांत तत्त्वज्ञान फलीभूत होणार नाही. कारण श्रुतिवचनच असं आहे, यस्य देवे पराभक्ती, ज्याची आपल्या इष्टदैवतावर जेवढी भक्ती आहे यथा देवे तथा गुरु, तितकीच आपल्या गुरूंच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि असा जर शिष्य असेल तस्यै ते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मना, तर असा जो शिष्य असेल त्याला हे सांगितलेले विषय जे आहेत कथिता अर्थात निरूपण केलेले जे विषय आहेत तर ते प्रकाशन्ते, ते त्याच्या अंतकरणामध्ये स्फुरद्रूप होतील, अन्यथा नाही. ना तरीगा किरीटी नाही बरोबर ना, ना तरीगा किरीटी चैतन्य तरु तळवटी गुरुधेनु आपण पाठी वत्स होय. आता ते म्हणतात किंवा ना तरी अथवा, तो कधी काही काय होतो, हे किरीटी अर्जुना चैतन्य तरु तळवटी, चैतन्य म्हणजे ज्ञान, ज्ञानरूप जो वृक्ष आहे, चैतन्यरूप वृक्ष आहे ते कोण आहे, गुरु. चैतन्यरूप हे सर्वत्र व्याप्त असणारं अखंड ज्ञान म्हणजे कोण आहेत, माझे श्रीगुरू. आणि ते काय एक प्रकारचा वृक्ष आहेत. आणि चैतन्य तरुवरती गुरुधेनु, त्या चैतन्यरूपी वृक्षाच्या खाली गुरुधेनु म्हणजे गुरु काय आहेत, म्हणजे ज्ञानरूप अफाट वृक्ष, त्याच्या खाली बसलेले गुरु हे कोण आहेत, आपलं धेनू आहेत. म्हणजे हे सवत्स गाय, म्हणजे वासरासहित असणारी गायी त्या ज्ञानरूपी वृक्षाच्या खाली आहे. आणि त्याच्यामध्ये ती जी गाय आहे ते कोण आहेत, धेनू गुरु. गुरु हे धेनू आहेत, गायी आहेत. आणि आपण पाठी वत्स होय. आणि नंतर तिचं वासरू कोण आहे, तर वासरू मी आहे. गुरु गाय आणि मी वासरू. गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी कोणी एके वेळी हेची भावी. आणि गुरुकृपा स्नेह सलिली, गुरुकृपा रूपी जो स्नेह प्रेम त्यांचं मिळालेलं आहे, हे गुरुकृपेचा स्नेह हेच कोणी सलील म्हणजे जल आहे, पाणी आहे. आणि त्या पाण्यामध्ये गुरुकृपारूपी पाण्यामध्ये आपण होय मासोळी, मी त्याच्यामध्ये विहार करणारी, अगदी आनंदाने संचरण करणारी अशी मासोळी मी आहे. आणि गुरुकृपारूपी जल आहे. कोणी एके वेळी हेची भावी, एखाद्या वेळेला ह्याचीच भावना, अशीच भावना किंवा धारणा करतो. गुरुकृपामृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रोप ऐशैसे संकल्प विये मन. गुरुकृपामृताचे वडप, गुरुकृपा रूपी जे अमृत आहे, गुरूंची कृपा हेच कोणी अमृत. आणि त्या अमृताची वडप म्हणजे त्याची सारखी झड लागलेली आहे. गुरुकृपामृताची वृष्टी किंवा वर्षाव होत आहे. आणि त्यावेळेला आपण सेवावृत्तीचे होय रोप. आता जर अमृताची वृष्टी लागली तर खाली जे रोप आहे ते वाढेल की नाही, पण इथं रोप कोणतं वाढायचं, तर सेवावृत्तीचे होय रूप. आपल्याकडून गुरुची सेवा, त्या गुरुसेवेचं हे रूप आहे. आणि मग काय होईल, गुरुकृपामृताचा जसा वर्षा होईल तसा तसा या ठिकाणी गुरुसेवेची काय होईल, वाढ होईल, वृद्धी होईल, अशी तो कल्पना करतो. ऐसे संकल्प विये मन, अशा प्रकारचे त्याचे मन जे आहे ते अशाच प्रकारचे संकल्प करीत राहतं. चक्षु पक्षे विन पिलू होय आपण कैसे पै अपारपण आवडीचे. आपण जेव्हा वेदांत शिकतो किंवा वेदांत दर्शनाच्या द्वारा आपलं गंतव्य किंवा प्राप्तव्य, ध्येय, ज्ञेय किंवा आपलं स्वरूप स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी असं जेव्हा वाटतं त्यावेळेला याला एक मार्ग कोणता आहे, गुरुसेवेच्या परवता दुसरा मार्ग नाही, अशी स्थिती आहे. परंतु या ठिकाणी ह्या गुरुकृपे संपादन करण्यासाठी दोन गोष्टी दिसून येतात. जे लोक अत्यंत श्रद्धावान असतात, आपल्याला दोन मार्ग गीतेमध्ये सांगितलेले दिसतात. तद्विधी
प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. असे तत्वदर्शी पुरुष आहेत तर त्यांचं काय केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, सहवास केला पाहिजे, त्यांच्याजवळून शंकेचं समाधान करून घेतलं पाहिजे. त्याच्याविषयी ज्ञानोबरायांनी एक क्रम सांगितला, तेच सेवा हा दारवंटा, ते ज्ञानाचा कुरठा, तेच सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी, मग तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. अशा प्रकारचं ही गुरुसेवा सांगितली. आणि अशा पुरुषाला जे तर त्याला ज्ञान होतं असं सांगितलं. हा एक व्यावहारिक जी काही पारंपरिक जी सेवा गुरुसेवा आहे तिचं स्वरूप सांगितलं. आणि एक ज्ञानप्राप्तीचं फार जवळचं साधन कोणतं सांगितलं, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेन अधिगच्छति. हे ज्ञान त्याला प्राप्त होतं श्रद्धावान पुरुषाला, आणि तो तत्पर आणि जर इंद्रियाचा संयम करणारा असेल तर त्याला हे ज्ञान लगेच प्राप्त होतं. आणि त्याला अचिरेन तत्काल अव्यवहित उत्तरक्षणी त्याला प्राप्त काय होतं, पराम शांती, परमाशांती त्याला प्राप्त होते. तेव्हा ह्या परमाशांतीच्या प्राप्तीचा जो अधिकारी आहे आणि तत्काल आणि लवकर, तर तो आहे हा श्रद्धाळू पुरुष, ज्याचं श्रीगुरूंच्या विषयी असं प्रेम आहे. याला काही तर्क वगैरे करायची गरज आहे का, काहीच नाही. गुरुंनी सांगितलं की त्यांनी सांगितलं काय, माथा हात ठेविला नव्हे थापटीला, महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचेनी थावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. त्याला फक्त इकडून गुरुजींनी तत्वमसी आई शिवानी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागिन्नला. असा बोधाचा अधिकार ह्या पुरुषाला येतो. कारण याचं मनच इतकं सूक्ष्म किंवा याचं मनच इतकं मृदू आणि इतकं बोधाला ग्रहण करण्याला योग्य झालेलं असतं की त्याला बाकी काही करावं लागत नाही. आणि असा पुरुषाचं हे वर्णन चालवलं आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी श्रद्धातिशय आहे, म्हणजे गुरुवचन जे आहे आणि शास्त्रवचन जे आहे त्याच्यावर आत्यंतिक विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात. आणि त्या श्रद्धेने संपन्न असाच पुरुष ह्या प्रकारचे विचार करू शकतो किंवा मनाने किंवा इंद्रियाने अशा प्रकारच्या क्रिया किंवा अशा प्रकारच्या धारणा तो करू शकतो. म्हणून म्हणतात मग कोणी एके अवसरी झाले काही आता पुढं सांगतात की चक्षुपक्षे विन पिलू होया आपण, कैसे पै अपारपण आवडीचे. ज्याने आपला हा जीवभाव ह्या संसाराविषयी ह्या जे व्यावहारिक किंवा भौतिक जगताविषयी ज्याला पूर्णपणे वीट आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, तू एकला सर्व संगी वीटा आला, तू एकला आवडशी. इतरांना हे कथा कादंबऱ्यासारखं किंवा यामध्ये कल्पनेची भरारी आहे. कथा कादंबऱ्यामध्ये भरारी, त्याच्यापेक्षा ज्ञानोबरायांची गरुड झेप आहे म्हणेल फार तर. पण याच्यामध्ये असं कुठं गुरु नावाच्या व्यक्तीवर आपलं सर्वस्व जीवन समर्पण करून टाकायचं आणि स्वतःचं काहीच स्वत्व ठेवायचं नाही, अशी ही कसली गुरुभक्ती. म्हणून आपल्या एवढं असूनही इकडं का प्रवृत्ती नाही गुरुभक्तीकडं. ईश्वर कुठं दिसत नाही, कुठं इंद्रियांना गोचर होत नाही, तरी एक वेळ ईश्वर भक्ती करतील पण गुरुभक्ती करणार नाही. आणि ती गुरुभक्ती किती मोलाची लागते, तर जेवढे ईश्वर भक्तीला प्राधान्य तेवढंच श्री गुरुभक्तीला प्राधान्य पाहिजे. पण ही कोणीतरी एखादा विरळा भाग्यवान सत्पुरुष या ठिकाणी ही भक्ती करू शकतो. कारण या धारणा ज्या सांगितल्यात अशा धारणा दुसरं कोणी करू शकत नाही. चक्षुपक्षे विन पिलू होय आपण. तो कधी कधी काय होतो, चक्षुपक्ष म्हणजे त्या जे नवीनच पक्षाचं जे पिलू जन्मालेलं आलेलं असतं ते डोळे पण उघडत नाही, चक्षुविनं. आणि पक्षेविनं त्याचे पंख स्वतंत्र रीतीनं अजून कार्य करण्याला समर्थ नाहीत. असं जे पिलू आहे ते पिलू म्हणजे कोण होतं, तर चक्षुपक्षेविनं आपण पिलू होय. ज्याला अजून डोळे फुटलेले नाहीत, ज्याला अजून पंख फुटलेले नाहीत, असं त्या पक्षाचं पिलू जसं असतं
असतं तसं ती पक्षिणी कोण आहे? माझे गुरु आहेत आणि मी कोण आहे? त्याचं पिलू आहे. कैसे पै अपारपण आवडीचे. माऊली ह्या भक्ताकडं पाहून, गुरुभक्ताकडं पाहून म्हणतात याच्या आवडीचं अपारपण कैचे, काय सांगावं. म्हणजे आपण सुद्धा त्याला काय होतो, आश्चर्यचकित होऊन जातो. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्यः शृणोती श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित. असं होणं हे सगळंच आश्चर्य आहे. म्हणून सर्वांची प्रवृत्ती इथपर्यंत जात नाही. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चाचूवरी गुरु तारू धरी आपण कास. आणि या ठिकाणी आपण गुरु ते पक्षिणी करी, गुरुला कधीकधी ही पक्षिणी आहे असं समजतो. चारा घे चाचूवरी, आणि त्या पक्षिणीनं आणलेला चारा जणू काही त्या पिलू जसं चंचुनी घेतं त्याप्रमाणे आपण घेत आहोत. आणि गुरु तारू धरी आपण कास. आणि गुरु काय करतात तर गुरु या ठिकाणी तारूधरी म्हणजे ते पोहणारे आहेत आणि त्या पोहणाऱ्याच्या आपण कास, आणि त्या पोहणाऱ्याच्या काशेला कमरेला मी धरलेलं आहे. गुरु हे काय तारूधरी म्हणजे त्या तारवावर ते पोहत आहे तारवाचं साह्य घेऊन, आणि मी त्यांच्या कमरेला धरलेलं आहे. म्हणजे श्रीगुरु हे मला ह्या संसार सागरातून तारण्यासाठी मी श्रीगुरूंचा कमरेचा आश्रय केलेला आहे. आयशे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसवे पूर्ण सिंधू हे लावे फुटती जैसे. आयशे प्रेमाचे निथावे, असं प्रेमाचं थाव म्हणजे प्रेमाचं बळ. आणि त्यामुळं ते इथे एक खूप मध्ये एक खूप मोठे विद्वान कोणीतरी चिंतक लक्षात नाही, त्या ध्यानची ध्यानाते प्रसवे असा लेख आला होता. ह्या एवढाच ध्यानची ध्यानाते प्रसवे. आणि खूप मोठे महापुरुषांनी खूप चांगलं लिहिलं होतं की हा 13व्या अध्यायामधला विषय आहे आणि त्याच्यामध्ये ध्यानची ध्यानाते प्रसवे. म्हणजे ह्या प्रकाराने जर आपण ध्यान करायला लागलो तर आपल्याला पुढचं ध्यान आपोआपच व्हायला लागतं. म्हणजे एकापेक्षा एक सूक्ष्म किंवा त्याचं गांभीर्य किंवा आपल्या अधिष्ठान तत्वाकडं ते ज्ञान आपल्याला घेऊन जातं. कारण याचं गोरोबा काकांनी सांगितलं काय, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत. जर आपण सगुणाचं ध्यान जरी सुरू केलं आणि अशा प्रकारचं प्रेमपूर्ण ध्यान, ते हळूहळू सगळ्या परमप्रीतीचा विषय कोण आहे, खरा आत्मा आहे की नाही. परमप्रेमास्पदत्वात इयम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम यतः. आत्माच आनंदरूप आहे, परंतु आत्मा तर अतिंद्रिय आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. या ठिकाणी त्याच्यापर्यंत कसं जायचं, त्याच्यापर्यंत ह्या सूत्राला, ध्यानाच्या सूत्राला, जे 13व्या अध्यायात ध्यान सांगितलं, ह्या ध्यानाच्या सूत्राने आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचता येईल. तसं त्या ध्यानाची प्रक्रियाची असे का ध्यानाची ध्यानाते प्रसवे. एक ध्यान पुढच्या गंभीर ध्यानाच्या गांभीर्याला आपोआप जन्म देत जातं आणि आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोचवतं. आपल्या संप्रदायातले संत गोरोबा काका त्यांनी आपल्याला हे सांगूनच ठेवलेलं आहे. निर्गुण आणि आपल्या संतांनी सामंजस्य करून ठेवलेलं आहे. दोन्ही टिपऱ्या एकच नाद, सगुण निर्गुण नाही भेद रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. हे जे लोक ह्या ध्यानापेक्षा जे लोक तर्काधिकांचा आश्रय घेतात, तर अनुमानेना श्रुती नेती म्हणती गोविंद रे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एको गोविंद रे. हा एकच परमात्म्याचं ध्यान करत असताना आपल्याला त्या परमात्म्याचं ज्ञान होतं आणि ज्ञान होऊन आपण परमात्म रूप होऊ शकतो. एवढं ह्या ध्यानामध्ये सामर्थ्य आहे. अजून याच्यामधला काय विचार आहे, आपलं आता नियोजित वेळ जो आहे तोही संपत आलेला आहे. आपण या ठिकाणी असं सांगतात की प्रेमाचे निथावे. फक्त श्रीगुरूंच्या जवळ असणारं प्रेम, हे प्रेमच सर्वात काय आहे, बलवान. त्याचंच बल आपल्याला मिळतं आणि त्या प्रेमाच्या बलावर ध्यानची ध्यानाते प्रसवे. ध्यानच ध्यानाला पुढं जन्म देत जातं आणि मग पुढं होतं काय,
पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे. पूर्ण सिंधू समुद्र एकदा भरला की आपोआप हेलावे, म्हणजे एका लाटेने दुसऱ्या लाटेला धक्का दिला का ती लाट पुढं जाते. तसं एका ध्यानाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये ध्यानच पुढच्या गंभीर किंवा अंतरंग अधिक अंतरंग ध्यानाला जन्म देत जातं. कसं पूर्ण सिंधू पाण्याने पूर्ण भरलेला जो समुद्र आहे त्याला हेलावे जैसे फुटती, त्याला ज्याप्रमाणे एका लाटेतून दुसऱ्या लाटेला हेलकावा धक्का दिला जातो आणि पुढची लाट अधिक पुढं जाते, त्याप्रमाणे आपले सुद्धा अध्यात्म जीवनात उत्तरोत्तर उत्कर्ष होत जातो या प्रकारच्या ध्यानाने. तरी जीवी आईशी आवाके म्हणे दास्य करीनके जैश किंबहुना या परी श्रीगुरुमूर्ती भोगी श्रीगुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा. आता इथं हा ध्यानाचा विषय समाप्त होतो. किंबहुना म्हणतात फार काय सांगावं. या परी याप्रमाणे श्रीगुरुमूर्ती अंतरी भोगी, श्रीगुरूंच्या मूर्तीचं अंतरामध्ये भोग घेतो, म्हणजे मनाने ह्या श्रीगुरूंच्या मूर्तीविषयी स्वरूपाविषयी अशा प्रकारच्या संकल्प करत राहतो. आता याच्यानंतर आता अवधारी बाह्य सेवा. आता जर श्रीगुरू आपल्यासमोर आले तर त्यांची प्रत्यक्ष बाह्य सेवा जी आहे ही झाली आंतरसेवा, परंतु अभ्यंतर सेवा. परंतु बाह्य सेवेचं काय स्वरूप आहे तर ते आता ऐक. आता बाह्य सेवा तो कशी करतो तर त्याविषयी मी सांगणार आहे, ते अवधारी ते ऐका असं सांगतात. आता आपला नियोजित वेळ संपलेला आहे, तर या ठिकाणी हे जे काही अभ्यंतर सेवा म्हणजे आपल्या आतमध्ये असणारे जे मन बुद्धी चित्त अहंकार याच्याद्वारा श्रीगुरूंची कशी सेवा कशी संकल्प सेवेचे असतात हे वर्णन केलं. आता बाह्य सेवेचं निरूपण करणार आहेत. तेव्हा भगवान परमात्मा पांडुरंग भगवान संत सम्राट माऊली तुमच्या आमच्यावर अशी कृपा करोत की या ठिकाणी ही जी लक्षणं सांगितलेली आहेत ज्ञानीपुरुषाची किंवा ही जी ज्ञानप्राप्तीची साधनं सांगितलेली आहेत याचं आपल्या जीवनामध्ये अनुष्ठान घडावं आणि त्याचं फलसुद्धा याची देही याची डोळा आपल्याला प्राप्त व्हावं अशी त्यांच्या चरणी सादर सविनय अशा प्रकारची प्रार्थना करून आम्हाला मरणाच्या अव्यवहित एक पूर्वक्षण का होईना ही ब्रह्मानुभूती येऊ देत अशी पुन्हा प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.